आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. धन्य धन्य साईचे चरित, धन्य त्याचे नित्यचरित, क्रियाही अकळ अत्यद्भुत, इत्थंभूत अकथ्य, अगाध त्याचे सच्चरित, धन्य तयाचे जीवनवृत्त, धन्य धन्य ते अप्रतिहत, असिद्धाराव्रत त्याचे, कधी ब्रह्मानंदे उन्मत्त, कधी ते निजबोधे तृप्त, कधी सर्व करुणी अलिप्त, ऐसी अनिश्चित स्थिती, कधी सर्व प्रवृत्ती शून्य, तरी तो नवे निद्रासंपन्न, निजस्वार्थी ठेवूनी मन, सदा सावधान निजरूपीय, कधी सागरासम प्रसन्न, परी तो दुरंत दुर्विगाह्य. गाहन कोणा हे अगाधरूप निरूपण, यथार्थपणे करवेल, पुरुषांस्वय धरी बंधुता, स्त्रिया त्याच्या बहिणी माता, ब्रह्मचारी ऊर्ध्वरेता, ठावा समजता सर्वदा, ऐसियाचे सत्संत्य, प्राप्त झाली जी मती, तीच राहू निश्चल स्थिती, निधनप्राप्तीपर्यंत, उदन व्हावी सेवावृत्ती, चरणीय जडावी अनन्य भक्ती, भगवद्भाव सर्वांभूत्य, अखंड प्रीती तन्नाम्य, पाहुनी त्याच्या एकेक कृती, जे जे कारण शोधू अजाती, ते ते कुंठित होऊनी अमतीय, स्वस्थची बैसती तटस्थ, कित्येक स्वर्गसौख्या झगडती, वानिती अत्यंत स्वर्गाची महती, ते भूलोका तुच्छ मानिती, मरणाची भीती म्हणती. इथे परी अव्यक्तांतुनी आकारा, ये ती ये सची म्हणती, व्यक्त स्थिती, पुढे तीच प्रवेशता, अव्यक्तीय मृत्यू म्हणती, ती येस अधर्मज्ञान रागद्वेष इत्यादी हे मृत्युपाश, यांचे उल्लंघन करी जो अशेष, त्यासीच प्रवेश स्वर्गलोक्य. स्वर्ग तो काय आणि वैराज तोच स्वर्गलोक, विराट आत्मस्वरूप देख, मानसदुःख विवर्जित, जेथे नाह्य रोगादी निमित्त, नाह्य चिंता व्याधी दुःख, जेथे न क्षुधातृषाकुलित, कोणी न व्यथित जराभय, जेथे नाह्य मृत्युभय, नाह्य विधी निषेध द्वय, जीव वावरे अत्यंत निर्भय, तिचकिय दिव्य स्वर्गस्थिती. जे आब्रह्मस्थावरांत, पूर्ण स्थावर, जंगमात, त्यांची तत्व परत्रीन्वा, येथ नानात्वविरहित ते अस्तेय, असता संसारधर्मवर्जित होता, उपाधिस्मन्वित, त्यांची आभासे अब्रह्मौत, अविद्यामोहित जीवास, परब्रह्म ते मजौनी भिन्न, ते अमी नवे मितोणा न, ऐसे जयाचे भेदज्ञान, तो मरणाधीन सर्वदा, जननापाठ्य लागल्या मरण, मरणापाठ्य पुनर्जन्म, या संस्कृतीचक्र परिवर्तन, पाठीस चिरंतन तयाच्या, दुष्कर यज्ञपोदान्न, इनिय जयाचे होय अपादन, ते नारायणपद स्मृतिविहीन, स्वर्गायतन किमर्थ, केवळ विषयभोगाचे स्थान, न लगे अमुत्य स्वर्गभून, जेथे न गोविंद नामस्मरण, काय कारण तयाचे, स्वर्गा जा अथवा नरका, फरक नाह्य विषय सुखा, इंद्रा वा गर्दभा देखा, सुखविलोका एकची, इंद्रनंदनवनीय घोळे, तोच रासब उकीर्ण लोळे, सुख पाहता एकची तुळे, नाह्य त्या वेगळे लवमात्र, जेथुनी पुण्यक्षय पत्न, किन्निमित्त तदर्थ्यात्न, त्याहुनी बरव्या येथील जन्म, महत्त्वय गेहीन भूलोक, जेथे आयुष्य कल्पवरी, काय त्या ब्रह्मलोकाची थोरी, अल्पायुष्य हो का क्षणभरी, भूलोकपरी आणिक क्षणभंगूर आयुष्यपण, केले कर्म एक क्षण, करी जो सर्व ईश्वरापण, अभयस्थान पावे तो, जेथे न भगवद्भक्त जन, करीती न हरिगुरु कथावर्णन न संगीत नृत्य, भगवतपूजन, ते काय स्थान कामाचे, ब्रह्मात्मैकत्व विज्ञान, आत्यंतिक निश्रेयस साधन, ते अतोण, या स्वर्गाहुनी गाहन, भूलोक हे स्थान तयाचे, काया वाचा मनें करून, करा पंचही प्राण समर्पण, निश्चयात्मक बुद्धीही लीन, होव गुरुवधीन सर्वस्वीय. एव सद्गुरुसी शरण जाता, भवभयाची कायसी वार्ता, प्रपंचाची किमर्थ चिंता, असता निवारिता सर्वस्वीय, अविद्येचा जेथे वास, तेथे पुत्र, पश्वादिपाश, संसार चिंता अहर्निश, नाही लवलेश सुविचार, अविद्या सर्वा, मूळ कारण, उपस्थापी, नानात्वविंदा न, आचार्यागम, संस्कृत ज्ञान न, तदर्थ, संपादन कराव्य, होता अविद्यानिवर्तन न, उरे न अणुमात्र नानात्वजना न, चुके तयाचे जन्ममरण, एकत्वविज्ञान या मूळ, धरी जो अत्यल्प भेददृष्टी, पडेल जन्म, मरणाचे, कष्टीय, तयास विनाश आणि सृष्टी, लागली,
पाठीय सदोदित श्रेय हाची जिचा विषय तीच ती विद्या निसंशय जिचा विषय केवळ प्रेय अविद्या नामध्ये तीस मृत्यू हेच मोठ्य भवभ्य तयापासूनी वाव्या निर्भय घट धरा गुरुचरणद्व्य देतील अद्वयबुद्धित्य जेथे अद्वितीय अभिनिवेश तेथेच किय भयासी प्रवेश म्हणून जेथे न भय लवलेश ते निर्विशेष पद सेवा शुद्ध प्रेम मलयाग्र लावा तयाचिया भाळाव्र नेसवा भावार्थ पीतांब्र दाविल विश्वंभर निजभक्तांग दृढ श्रद्धेच्या सिंहासन अष्टभावमंडित पूर्ण आनंदाश्रुजल्या स्नप्न सद्यः प्रसन्न प्रकटेल भक्ती मेखळा कटिबोंडती बांधोनी अकळा तयाप्रती सर्वस्वाचे निंबळून प्रीत्य करा मग आरती ओमवाळा कोण्याही कार्याचा प्रविल्य होई धरुनी अस्तित्वाश्रय खड्याने घट फोडीला जाय निवृत्त होय आकारची घटास्तित्वान श्लवमात्र ही नाही ऐसा होत नाही फुटक्या खापर्यांची ही ठाय्य अनुवृत्ती होई घटाची म्हणूनी कार्याचे जय प्रविलापन ते अस्तित्वनिष्ठ चिरंत न म्हणूनी कोणाचेनही देहावसान नवे पर्यवसान शून्यत्व्य कार्य न कारणाव्यतिरिक्त झाल्या व्यक्त जरी अव्यक्त तरी ते सदैव सदन्वित यातून सुप्रतीत सर्वत्र सूक्ष्मतेची या न्यूनाधिक्याची परंपराही दर्शवी याची स्थूलकार्यविलयासाची सूक्ष्मकारणची अवशेष्ट त्याचाही विलय होता त्याहुनी सूक्ष्म अवशेष्ट राहता सकलेंद्रिय मन बुद्धी ग्राहकता पावे विकलता ग्रहणार्थी तात्पर्य बुद्धी ही जेथे ठके येथेंची मूर्त अमूर्ती ठाके परी त्याचा न सद्भाव झाके सन्मात्र झळके सर्वत्र बुद्धी कामास देय आश्रय म्हणून तिचा होता विल्य तात्काळ होई आत्मोद्य पडे अक्षय पद ठाय्य अविद्या मायाकाम कर्म हेच मुख्य मृत्यूचे धर्म होता या सर्वांचा उपर्म होई उपशम बंधाचा होता सर्व बंधननाश प्रक्त्य आत्मा अप्रयास जैसा मेघ जाण्याचा अवकाश स्वयंप्रकाश चमके रवी शरीर मी हे माझे ध न या नानुदृढ देहाभिमान हेंची हृदयग्रंथी बंधन धोखाधिवेशन मायेचे जरी हा देह एकदा नेमाला कर्मबीजे देहांतर लादला ते बीज निशेष जाळाव्याला चुकला की आला पुनर्जन्म पुनश्च बीजांचे वृक्ष होती वासनाबीजे जे देहांतर प्राप्ती ऐस्या ह्य चक्र अव्याहतक्ती वासना निमती तोंडवरी कामांचा जय समूळ विनाश तैसा हृदयग्रंथी निरास तयच अमर मर्त्य मनुष्य हाच उपदेश वेदांतीय धर्माधर्मविहित स्थिती जिये नाम विरजा वद ती अविद्या कामनिर्मूलन करती जेथे न लवगती मृत्युत्य वासनांचा परित्याग तोच ब्रह्मानंदाचा योग निरालेख्या त्या शब्दप्रयोग वाचा विनियोग अनिर्वाच्या झाली या परब्रह्मसंवित्ती तीच सकलानिष्ठ निवृत्ती तीच मनेप्सित इष्टप्राप्ती हे श्रुतिस्मृतीप्रामाण्य ब्रह्मविदाप्नोती पर हेच ब्रह्मानंद साध्य चर्म याहुनी अन्य काय परम तरती शोकमात्मवीत संसारार्णव तमोमूळ पावावया परकुल ब्रह्मज्ञानची उपाय निखळ साधन सकळ प्राप्तीचे पूर्ण श्रद्धा आणि धीर हेची मूर्त उमा महेश्वर मस्तकीय नसता यत्कृपाक्र दिसे न विश्वंभर हृदयस्थ वदले साईनाथ गुरुवर्य उद्गार ज्यांचे अमोघवीर्य पाहिजे निष्ठेचे अल्पधैर्य महदैश्वर्य पावाल असन्मात्र अवघे दृश्य हे यातून मानण्या येते अवश्य स्वप्नदर्शन घ्या प्रत्यक्ष सर्वही अदृश्य प्रबोध्य येथवरी बुद्धीची धाव येथवरीच आत्म्याशीय सद्भाव परी जेथे न सदस्ता ठाव तो तत्वभाव तो आत्मा सदसदादिप्रत्ययवर्जित अलिंग सर्व विशेषरहित तेच शब्दशब्दांतरवर्णित तेच सर्वगत गुरुरूप आत्मा सर्व विशेषरहित जरा जन्म मरणातीत हा पुराण आणि शाश्वत अपक्षयवर्जित सर्वदा हा नित्य अजपुरात्न सर्वगत जैसे गग्न अनादि आणि अविच्छिन्न वृद्धिशून्य अविक्रिय जे अशब्द आणि अरूप अनादि अनंत आणि अमूप अव्यय अगंध आरासालेप कवणाते स्वरूप वर्णवेल परी दिसेना ऐसिया निर्गुणा नेंतपण्य जरी नेणा ज्ञान्या दौडा हा अज्ञानपणा
कधीही न म्हणा शून्यतया. काय ती परमहंस स्थिती, श्रीसाईंची निजसंपत्ती, काळ्या चोरिली. हातोहाती दिसेल मागुती ती काय. धनसुतदारासक्त भक्त, राहू द्या किय यांची मात. दर्शना येत योगी विरक्त, राहत आसात पदकमलीय. काम कर्म, बंधविमुक्त, सर्वेश्रा, विनिर्मुक्त, देहगेहादिकीय, विरक्त, जगीय भक्त तो धन्य. साई जयाचा दृष्टिविषय, तया वस्त्वंतर दिसेल, काय. दृश्यमात्रीन साईंशिवाय, रिकामा ठाय दिसेना. वदनीय श्रीसाईचे नाम, हृदय श्रीसाईचे प्रेम, त्या नित्य आराम क्षेम. रक्षी, स्वयमेव साई त्या. श्रवणाचीही तीच गत, शब्द नाह्य साईव्यतिरिक्त. घ्राण्य साईपरिमळ भरत, रसना पघळत साईर्स्य. सुखाचे जय सोलीन सुख, काय साईचे सुहास्य मुख. धन्य भाग्याचा तो देख, जेणे ते शब्दपियुक सेविलेय. कल्याणाचे निधान, सुखशांतीचे जन्मस्थान. सद्विवेक, वैराग्यवान, सदा सावधान अंतर्य. गोरसेंसिय वत्स धाले, तरी न मायेपासूनी हाले. तैसे मन हेय पाहिजे बांधिले, दावण्य दाविल्या गुरुपय. व्हाव्या गुरुकृपानुरागा, वंदा तत्पद कमलपरागा. केलिया हितबोधा जागा, अनुभव घ्यागा पदोपदीय. यथेच्छ रमता इंद्रियाथी, अंतर्य ठेवा. साईप्रीती, तोची कामा येईल अमत्य. स्वार्थी परमार्थी उभयत्र, मंत्रसिद्ध मांत्रिकांजन. डावी पायाळूस भूमिगत धन, तैसेच गुरुपद्रज धुसर. न ये न, ज्ञान विज्ञान पावती. सिद्धांचीय जिय जिय लक्षणेय, साधकांचीय तिय तियत साधन्ये. साध्य कराया दीर्घ प्रयत्ने, अभ्यास सुजेय करावा. दुग्धापोटी आहे, घृत, परी न करिता ते आम्ल्यूत. नाह्य तक्रना नवनीत, तेही अपेक्षित संस्कारा. तक्र घुसळल्याविरहित, प्राप्त होईना नवनीत. तेही न करिता अग्निसेयुक्त स्वादिष्ट घृत लाभेना. पाहिजे संस्कार बलवत्तता, पूर्वाभ्यास्य बुद्धिमत्ता. अभ्यासाविण न चित्तशुद्धता, तिजविण दुर्मता ज्ञानास. व्हावी निर्मळ चित्तवृत्ती, तरीच होईल आत्मप्राप्ती. हाता न ये जोअती स्वरूपस्थिती, भगवद्भक्ती सोडवू नये. लागे भगवद्भक्तीचा पाया, मंदिर आत्मज्ञानाचे उठाया. चारी मुक्तींचे कळस झळकाया, ध्वजा फडकाया विरक्तीची. रात्रंदिन कर्दमीय लोळतीय, श्वानसुकरे वेष्ठा भक्षितीय. विषयभोग, तेही भोगीतीय, तीच का महती नरदेह्य. ओय जेणे चित्तशुद्धी, जेणे अखंड ब्रह्मसिद्धी. ते स्वधर्माचरणाध्य, तप हेय साधी नरदेह्य. साधुसेवा मुक्तीचे घर, स्त्रैणसंग नरकद्वार. हे पूज्य वृद्धजनोद्गार, विचारा सर्वथा. सदा सदाचार संपन्न, देहनिर्वाहापुरते अनन्न. गृहदारादी स्पृहाशून्य, ऐसा जो धन्य तो साधू. जे जे अनमेष चिंतिती साई, प्रचितीची पहा नवलाई. स्वय साई तयांस ध्यायी, ओनी उत्तराय तयांचा. धन्य नामस्मरण महती, गुरुही भक्तस्मरण करीती. ध्याता प्रवेश ध्येयस्थिती, पूर्ण विस्मृती. परस्परा, तुम्ही जाणा तुमची करणी. मज, तोण अहनिश तुमची घोकणी. ऐशी बाबांची प्रेमळ वाणी, असेल स्मरणीय बहुतांच्या. न लगे आम्हा ज्ञानकथा, पुरे हा एक साईचा गाथा. कितीही पाप्य असोत माथा, संकटीय त्राता हा आम्हा. जरी न करवतीय पारायणेय, तरी यांतील गुरुभक्ती. प्रकरणेय, श्रोता कीजे, हृदयाभरणेय. नित्यश्रवण्य नेमान्य, दिवसाच्या कोणत्याही प्रहरीय. वाचील नित्य हेय चरित्र जरी, निजगुरु राजसह श्रीहरी. भेटेल निर्धारी भाविका, अखंड लक्ष्मी नांदेल घर्य. वाचितील जय निरंत्रिय, निदान जो एक सप्ताह करी. दरेद दूरी तयाचे, हे आम्ही वदतो ऐसे न म्हणा. तेण्या संशय घेरील ना. साईच वदवी माझी ये वदना, क्लिष्ट कल्पना सोडावी. तो हा सकळ गुणखाणी, साई निजभक्त कैवल्यदानी. कथा जयाची कलिमलहरणी, श्रोता श्रवणीय परिसिजे. ऐसिया संतकथांपुढेय, स्वर्गसौख्य ते काय बापुडेय. कोण डुंकून पाहिल तिकडे, टाकून रोकड्या सत्कथन. सुखदुःख हे तोंड चित्तविकार, सत्सन सर्वदा निर्विकार. करी चित्त चैतन्याकार, सुखदुःख थार देईना. जय सुख विरक्ता निकात्य, किय जय भक्ता करिता भक्ती. असो इंद्र किय चक्रवर्ती, न मिळे कल्पांत्य तयांना. प्रारब्धभोग बलवत्तर, बुद्धी उपजे कर्मानुसार. उपजो परी हे नेमने मात्र, भक्त तात्पर टाळील. करा किय भगीरथ उद्योग, चुकेना प्रारब्ध कर्मभोग.
अवश्यभावित्वाचा योग, त्याचा वियोग अशक्य. जैसे हे दुःख अवांछित, सुखही तैसेंच. अकल्पित, देहप्रारब्धाची ही गत, आधीच अवगत संतांस अखंड. तन्नामावर्तन, हेंची आम्हा व्रातपदान, वेळोवेळी अशेर्दी. प्रयाण, हेंची, तीर्थाटन आमुचे. साईसाईती, नामस्मरण, याच मंत्राचे. अनुष्ठान, हेच ध्यान हेच पुरश्चरण, अनन्य शरण या जाव्य. निष्कपट प्रेमानुसंधान, इतुकेंच खरे तयाचे पूजन, मग अंतर्य घ्या अनुभवून, अतर्क्य विंदान तयाचे. पुरे आता हे गुऱ्हाळ, आम्हा पाहिजे सत्वर गुळ. पूर्वसूचित कथा रसाळ, श्रवणार्थ सकळ उत्सुक. ऐसा श्रोतृवृंदांचा भाव, जाणूनी सूचित कथा नवलाव. आवरीला हा ग्रंथ गौरव, अवधान सौष्ठव राखाया. काव्यपदबंध व्युत्पत्ती, निर्णयमी पाम मंदमती, करधृत लेखणी धरोनी हात्य, साईच लिहविती ते लिहितो. साई नसता बुद्धिदाता, तरी मी कोण चरित्र लिहिता, त्याची कथा तोची वदविता, आणिक लिहविताही तोच. असो आता कथानुसंधान, चावडी हंडी प्रसाद कथन, करू म्हणूनी दिदले आश्वासन, कथा निरूपण ते परिसा. आणि काही तदंगभूत, अथवा दुजिया कथा ज्या स्मर्त, त्या सांगू श्रोतयांप्रत, त्या सावचित्त परिसाव्या. धन्य साई कथांचा नवलावक, धन्य धन्य श्रवण प्रभावक, मन्य प्राक्टे निजस्वभावक, थोरावे सद्भाव साईपदीय. आता आदिय चावडीवर्णन, समारंभाचे करू दिग्दर्शन, बाबा करीत एकांतरा शयन, चावडी लागून नियमान्य. एक रात्र मशिदीयत, दुजी क्रमित चावडीप्रत, ऐसा हा क्रम बाबांचा सात समाधीपर्यंत चालला. पुढे 1910 सन 10 डिसेंबर तैंपासून चावडी माझी असाईंचे अर्चन, भजन पूजन हो लागे. तो चावडीचा समारंभ, यथामती करू आरभ, करील साई कृपासमरभ, तडीस विश्वंभर नेईल. चावडीची येता रात, भजन मंडळी मशिदीय येत, भजन 2 प्रहरपर्यंत, मंडपात चालतसे. मागे रथ शोभायमान, दक्षिणांगीय तुलसी वृंदावन, सन्मुख बाबा स्थानापन्न, मध्ये भक्तजन भजनार्थी. हरिभजनी जया आद्र, ऐसे भक्त नारी नर, सभामंडपीय येऊनी सत्वर, भजन तत्पर ठाकती. कोणी करे घेऊनी टाळ, कोणी चिपळ्या करताळ, कोणी मृदान खंजिरी घोळ, भजन कल्लोळ मांडीत. साईसमर्थ चुंकमणी, निजसत्तेची आकर्षणीय, जडलोह भक्तां लावणी ओढणी, नकळत चरणीय ओढींत. हलकारी दिवट्या पाजळती आणणीय, तेथेच पालखी शृंगारी ती कोणी, द्वार्य सच वेत्रपाणी, करीत ललकारणी जयघोष. चव्हाट्यावरी मखर्य तोरणेय, वर्य अंबर्य झळकतेय निशाणेय, नूतन वस्त्रे दिव्याभरणेय, बालकेय भूषणीय शृंगारिली. मशिदीची या परस्त्रिय, उजळत दीपांच्या बहुहारी, वारू श्यामकर्ण अंगणद्वारीय, पूर्ण शृंगार्य विराजात. इतुक्यान तात्या पाटील येत, घेऊन या मंडळी समवेत, बाबांपाशी येऊनी बैस्त, निघाया उद्यात बाबांस्वय. बाबा जरी तयार असत, तात्या पाटील येईपर्यंत, जागचे जागी बैसूनी राहत, वाट पाहत तात्यांची. जेव्हा कांखेत घालूनी हात, तात्या पाटील बाबांस उठवीत, तेव्हांच बाबा निघाया साजत, चावडीप्रत तेथुनी. तात्या बाबांस म्हणत मामा, ऐसा परस्पर तयांचा प्रेमा, ऐशा तयांच्या आप्तधर्मा, नाही उपमा द्याव्या. अंगात नित्याची काफनी, सटका आपुला बगलेस मारूनी, तमाखू आणि चिलीम घेऊनी, फडका टाकूनी स्कंधावर. बाबा जन्व ऐसे तयार, घालीती तात्या अंगावर, जरीकांठी शेला सुंदर, करीती शिरावर सारीखा. बाबा मग पाठील भिंतीतळीय, असे पडली सरपणाची मोळी, तदग्रिय दक्षिण पादांगुळीय, आलवीत ते स्थळीय क्षणभर. लगेच तेथील जळती जोत, स्वय मारुनी दक्षिण हात, आद्य साई बुझावीत, मागुनी निघत चावडीत्य. साई निघता जाव्या, वादे लागत वाजाव्या, नळे चंद्रज्योती हाव्या, प्रकाशती दिवटिया चौपास्य. कोणी वर्तुळ धनुष्याकृती, शिंगेय करणे तुताऱ्या फुंकीती, कोणी तास झांज वाजविती, नाह्यमिती टाळकरिया. मृदान वीणा झणत्कार्य, साईनामाचिया गजरिय, भजन समवेत हारोहारी, प्रेम्य नरनारी चालत. दिंडी पताका झेलीत, कोणी गरुडटके, मिरवीत, नाचत उडत भजन करीत. निघत मग समस्त जावया, अति आनंद सकल लोका, घेऊनी निघती दिंड्या. पताका तासे तुतारेकऱ्यांचा दणका, जयकार थैकार वारूचा, ऐसिया वाजतरांचे गजरिय,
मशिदींतुनी निघे स्वारी, भालदार देत लालकारी, पायरीवर बाबा जो टाळ झांज मृदांत मेळीय, कोणी वीणा कोणी चेपळी, भजन करीत भक्तमंडळी, सुख समेळिया ते स्थानीय, टके पताका घेऊनी करिय, भक्त चालती, आनंद निर्भरिय, दुबाजू दोन चवर्ध्री, पंखी करे विजिती, शेले दुशेले एकेरी, पायघड्या मार्गात अंथरीती, बाबांस हातिया धरोनी चालवीती, चवर्या ढाळीती तयांवरी, तात्याबा वाम हस्तत धरी, म्हाळसापती दक्षिण करिय, बापूसाहेब छत शीर्य, चालली स्वारी चावडीसी. आघाडी, घोडा तो, ताम्रवर्ण, नाम जयाचे श्यामकर्ण, गुंगुर्या झणत्कारितीय चर्ण, सर्वाभरण मंडित जो, वेत्रपाणी पुढे चालत, साईनामाचा ललकार करीत, छतधारी छत धरीत, चवर्या वारीत चवरधर, ताशे वाजंत्रे वाजत, भक्त जय जयकार्य गारस्त, ऐसा भक्तसंभार चालत, प्रेम्य पुकारत भालदार. हरिनामाचा एकची, गजर, टाळझांज मृदांत सुसुर, सव्हे तालावर भक्तसंभार, गर्जत ललकारत चालती, ऐसा भजनीय भक्तसंभार, ओन या आनंद निर्भर, वाटेन्या साईंचा जय जयकार, करीत चव्हाट्यावर ठाकत तय, टाळझांज ढोल घोळ, वाद्ये वाजते अति तुंबळ, साईनामाचा एकची कल्लोळ, भजन प्रेमळ मौजेचे, सव्हे चालती नारी नर, सर्व भजनानंदीय निर्भर करीत साईनामाचा गजर, नादे अंबर कोंदाटे, गगन गर्जे वाजंत्रिय, प्रेक्षक समुदाय प्रसन्न अंतरीय, एसी प्रेक्षणी चावडीची स्वारी, शोभा साजिरी अनुपम्य, अरुण संध्या रागे न भा, जैसी तप्तकांचन प्रभा, तैसी जयाची श्रीमुख शोभा, सन्मुख जय उभा चावडीच्या, ते समयींची ती मुखशोभा, पसरली जणू बालारुण प्रभा, केवळ चैतन्याचा गाभा, कोणत्या लाभा टाळील, धन्य ते समयींचे दर्शन, मुखप्रभा अरक्तवर्ण, उत्तराभिमुख एकाग्रमन, करी पाचारण जणू कोणा, ताशे वाजंत्र्यांचा गजर, महाराज आनंद निर्भर, करीती अधोड. दक्षिणक्र, वरचेवर तेधवा, रौप्यताटीय कुसुमनिक्र, घेऊनी, दीक्षित, भक्तप्रवर, पुष्पवृष्टी सर्वांगावर, करीत वरचेवर ते समय्य, साईंचिया. मस्तकावरती, गुलाबपुष्पय गुलाल मिश्रिती, काकासाहेब उधळीत राहती, प्रेमभक्ती संयुक्त, ऐशा जणू त्या पुष्पकळिका, गुलालयुक्त उधळीती काका. तासे, झांज, टाळांचा ठोका, एकची कडाका वाद्यांचा, ग्रामलोक बाबांचे भक्त, दर्शना येती प्रीतियुक्त, मुखचर्या अरुणक्त, अभिनव सुव्यक्त ते वेळीय, पाहून या तो तेजविलास, प्रेक्षकनेत्र पावती विकास, प्रेमळा मनाहोई उल्हास, भवसायास निवृत्ती, आहा ते दिव्य तेज अद्भुत, शोभे जैसा बालभासुत, सन्मुख ताशे कहाळा गर्स्त, उभे राहत बहुसाल, करुनी सतत खालीयवर, एलकावीत दक्षिण कर, उद्मुख एका स्थळावर, अर्धप्रहरपर्यंत, पित्वर्ण केतकी गाभा, केच तारक्त मुखप्रभा, जेव्हा न वर्णू शके ती शोभा, नेत्रेंच लाभा सेवाव्य, तित्तुक्यान जेव्हा का म्हाळसापती, संचार होऊनी नाचू लागती, तेव्हा ही बाबांची एकाग स्थिती, पाहता चित्ती आश्चर्य, दक्षिणांग्य उभा भक्त, अंचल बाबांचा करे धरीत, वामांगीय तात्या कोते चालत, घेऊनी हस्तांत कंदील, काय मौजेचा तो उत्सव, भक्तिप्रेमाचे अतेय गौरव, पाहावया तयाचा नवलाव, अमीर उमराव एकवटती, निस्तेजय घवघवीत, मुखचंद्र सोज्वळ आरक्त, अवर्णनी शोभा शोभत, स्वानंदपुरी जननयन, हळूहळू चालती वाटे, भक्तसमुदाय दुबाजू थाटे, अनिवार भक्तिप्रेम दाटे, स्वानंद कोंदाटे घनदाट, आता पुढे ऐसा सोहळा, कोणीही पाहू न शके डोळा, गेले ते दिवस आणि ती वेळा, मनासी विरंगुळा स्मरण्यास, वाजतीय वाजंत्रिय अपार, मार्गी करीती जय जयकार, नेवनी चावडीसी आसनावर, दिव्योपचार अर्पिती, वरी बांधित शुभ्र वितान, हंड्या झुंबर्या शोभयमान, आरसा प्रकाश, परावर्तन, देदीप्यमान देखावा, भक्तमंडळी सर्व मिळून, चावडीते जाती. जमून तात्याबा मग घालिती आसन, बाबांस धरून बैसवीत, ऐसे ते तयारवर आसन, पाठीसी लोडाचे ओठंगण, बाबा होतांत स्थानापन्न, अंगरखा परिधान करवीत, घालीत अंगावर दिव्याम्रेय, पूजा करीत हर्षनिर्भर्य, करीत आरत्या महागजर्य, हारतुरे चढवीत, सुगंध चंदन चर्चून, करीत साईस करोद्वर्तन, उंच वस्त्रीय अलंकारून, मुकुट घालून पाहत, कधी सुवर्ण मुकुट साजिरा,
कधिय शिरपेंची मंदिल गाहिरा, झळके जयावरी कलगी तूरा, कंठीय हिरा माणिक्य, धवळ मुक्ताफळांच्या माळा, घालिती मग तयांच्या गळा, दिवाबत्तीच्या योग्य झळाळा, तेजे आगळा पेहराव, सुगंध कस्तुरीरचित काळी, ऊर्ध्वरेषा रेखिती निळीय, कृष्णतिलक लाविती भाळीय, वैष्णवकुळ्या जेणेंपरी, तो जांभळा मखमाली भरजरी, अंगरखा दोअ खांद्यांवरी, हळूच मागुनी वरचेवरी, सरकता सावरीत दोबाजुअ, तैसेंच डोईस मुगुटा भरणं, अथवा मंदिल पालटून, वरीचे वरीच धरीत झेलून, हळूच मागून नकळत. हो का मुकुट अथवा मंदिल, स्पर्श होता फेकून देतील, होती जरी. ही चिंता प्रबळ, प्रेमकुतूहलनी, ससीम, साई, जो, सर्वांतर्जनांनी, तो काय नेणे भक्तांची चपवणी, परी तयांचे कौतुक पाहूनी, बुद्ध्याच जाणूनी मौन धरी, ब्रह्मानुभव्या विराजमान, तयास भरजरी अंगरखा भूषण, निजशांतीने शोभयमान, तया अलंकरण मुकुटाचे, तरीही नानापरीचे सुरुचिर, बाबांस घालिती अलंकार, कपाळी टिळक मनोहर, रेखिती केशरमिश्रित, हिरे मोतियांच्या माळा, कोणी तेथे घालिती गळा, कोणी ललाट्य लाविती टिळा, चालवी लीला भक्तांच्या, शृंगार जेव्हा चढती समस्त, मस्तकीय जय. मुकुट, विराजित, मुक्ताहार कंठीय झळकत, दिसे अत्युद्भुत तय्य शोभा. नानासाहेब निमोणकर, धरीत बाबांवर छत पांदुरक, काठीस्वयतेय वर्तुलाकार, फिरे झालर समवेत. बापूसाहेब अतिप्रितीय, गुरुचरण प्रक्षालिती, अर्घ्यपाद्यादी भाव्य अर्पिती, पूजा करीती यथोचित. पुढे ठेवूनी रौप्यता म्हणणं, तयात बाबांचे ठेवूनी चरण, अत्यादर्या करीत क्षाळण, करोद्वर्तन मागुत्य. घेऊनी केशराची वाटी, मग लावीत हस्ता उटी, तांबूल अर्पित करसंपुटीय, प्रसन्न दृष्टी साईंची. बाबा जन्म गादीस बैसत, तात्याबादी उभेच ठाकत, हाती अधरुनी बाबांस बैसवित, आदर्य नमित चरणा. निर्मळ चावडी भूमिका शुदद्ध, घोटीवाणी स्फटिक बदद्ध, मिळणीय मिळती आबालवृदद्ध, प्रेम्य निबद श्रीपदीय. होता गादीवर विराजमान, बसता तक्क्यास टेकून, चवरी चामर आंदोलन, विजिती व्यजन दोबाजुअ. माधवराव तमाखू चुरीती, चिलीम तात्काळ तयार करीती, देती तात्याबांचे हात्य, तात्याबा फुंकिती आरंभ्य. तमाखूची ज्वाला निघता, तात्याब देत बाबांचे हात्ता, बाबांचा प्रथम झुरका संपत्ता, मग ती भगतांस अर्पित. मग ती चिलमी संपे तोंडवर, इकडून तिकडे वर्तुलाकार, भगत श्याम तात्याबरोबर, वरचेवर भ्रमतसे. धन्य ती निर्जीव वस्तुपरी, काय तिची या भाग्याची थोरी. आम्हा सजीवान तिची सरी, सेवा ती खरी ती येची. तपश्चर्या ही महाकठीण, लाथा तुडविल्या बाळकपणं, पुढ्या सोसुनी शीतोष्ण, अग्नीत तावून निघाली. भाग्य बाबांचे करस्पर्शन, पुनश्च दुनी माझी अभर्जन, मागुती गैरिका उठी चर्चन, मुखचुंबन तय्य लाधे. असो कर्पूर केशर चांदन, करीती उभय हस्ता विलेपन, गळा सुमनमाळा घालून, गुच्छावघराणन करविती. सदा जयाचे सुहास्यवदन, अति सप्रेम सदैव अवलोकन, तयास काय शृंगार अभिमान, राखिला हा मान भक्तांचा. जय अंगिय भक्तीची लेणीय, शृंगारीला जो शांतिभूषणीय, तया या लौकिकी माळामणी, अलंकरणीय काय होत. की अजो वैराग्याचा पुतळा, तयास किमर्थ पाचूंच्या माळा, परी अर्पिता ओढवी गळा, भक्तांचा सोहळा पुरवितो. स्वर्णपाचू दिव्यहार, गळा विराजती मुक्तास्र, अष्टाष्ट षोडश जयांचे पद्र, अभिनव पुष्कर मिश्रित. जाई जुई तुलसी माळा, आपात जयाचे रुळती गळा, मुक्तकंठा कंठनाळा, मिरवी झळाळा अपूर्व. सवे पाचूचा हेमहार, सुवर्णपदक हृदयावर, निरळ्य श्याम तिलक सुंदर, अतिमधुर शोभा दे. तयास काय म्हणाव्या फकीर. भासे सतेज वैष्णवप्रवर, वरी डोलती शात्र चाम्र, शेला जरतार शिरिय, शोभित. बहुधा जोग प्रेमनिर्भरिय, मंगलवाद्यांची या गजरीय, पंचारती घेऊनी करिय, बाबांवरी ओवाळीत. पंचोपचार पूजासमेत, घेऊनी पंचारत घवघवीत, निरांजन कर्पूरवात, ओमवाळीत बाबांस. मग ही आरतीय जेव्हा संपत, एकेक एकेक सकळ भक्त, बाबांस करोनी साष्टांग प्रणिपात, निघुनी जात घरोघर. चिलीमत्तर गुलाबपाणी, देऊनी बाबांची अनुज्ञा घेऊनी, तात्याबा निघता जावया निजसज्ञीय. म्हणाव्या बाबांनी, सांभाळ मज. जातोस जा परी रात्री माझी, मधून मधून खबर घे माझी.
बरे हो म्हणून मग तात्याजी चावडी त्याची जाई घरीय. ऐसे लोक जाता समजत. बाबा स्वहस्तेय गांठोड्या सोडीत. दूतरांच्या घड्या पसरीत. स्वहस्तेय रचेत. निषेध 60-65 शुभ्र चादरी, घडिया मांडून या पुढारी, स्वयं तयांच्या रचून निहारी, पहुडती वरी मग बाबा. ऐसिया चावडीची परी, इत्थंभूत झाली इथवरी, आता कथा जी राहिली दुसरी, अध्यायांतर्य वर्णिजेल. तरी श्रोता की जे क्षमा, अगाध या साईंचा महिमा, संक्षिप्त वदता राही नसीमा, गुरुत्वधर्मा पावे तो. आता साईंची हंडीची कथा, आणि ज्या ज्या राहिल्या वार्ता, पुढील ध्येय कथीन समजता, सादरचित्त असाव्य. अखंड गुरुस्मरण स्वार्थ, तोच हेमाडा निष्परमार्थ, गुरुचरणाभिवंदनय कृतार्थ, चारीही पुरुषार्थ त्यापोट्य. स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्रीसाई समर्थ सच्चरिते चावडी वर्णन नाम 37 संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभ भावतु.